ही आपत्ती नव्हती तर महाप्रलय होता. महाराष्ट्राच्या इतिहासातील भयभीती जखम. लोक हा भूकंप केवळ किल्लारीपुरता मर्यादित नव्हता, तर लातूर आणि धाराशिवच्या 52 गावांवर त्याचा प्रभाव पडला. 13 जिल्ह्यातील 2,11,000 घरांना तडे गेले. लातूर जिल्ह्यातील औसा तालुका आणि धाराशिवमधील उमरगा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. लोकांनी आपलं आणि सारं गमावलं. एवढा मोठा भूकंप झाल्यानंतर आणि अतिष्ठांना गमावल्यानंतर स्थानिकांनी टाहो फोडणं साहजिक होतं. किल्लारीसह आजूबाजूच्या परिसरात लोकांच्या डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या अतिष्ठांना लोक शोधत होते. अचानकपणे कोसळलेला दुःखाचा डोंगर लातूरवासियांसह अवघा महाराष्ट्र दुःखात बुडाला. महाराष्ट्र दुःखात असताना देशातून आणि परदेशातूनही मदत आली. लष्कराने इथं अभूतपूर्व असं काम केलं. सैनिकांच्या कष्टामुळेच इथली परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकली. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची महत्त्वाची भूमिका राहिली. लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. आज या भूकंपाला 32 वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रावर आघात करणाऱ्या भूकंपाची जखम आजही भळभळती आहे. आजही या भूकंपाचा उल्लेख आला की अंगावर शहारा येतो. आजही किल्लारीच्या नागरिकांना गहिवरून येतं. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.